हॅलो फ्रेंड्स, आवाजावरून कळत असेल किती छान अशी आपली कचोरी झाली आहे. ते टी टाईममध्ये ही अशी कचोरी मिळाली तर किती छान ना. चला तर मग झटपट आपण इझिली कशी बनवायची ते पाहूयात. सगळ्यात अगोदर इथं मी घेतलेला आहे 3 कप मैदा, त्यामध्ये घातलेला आहे ओवा. आता यामध्ये घातलेला आहे 1 चमचा तूप आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. चवीपुरतं मीठ घातलं आणि मस्त असा पिठाचा गोळा तयार करून घेतला. आता 10 मिनिटांसाठी आपण ठेवायचं आहे रेस्टला. तोपर्यंत इथे आपण छान असा मसाला तयार करून घेऊयात. सगळ्यात अगोदर घातलेला आहे जिरे, त्यानंतर घातलेले आहेत धने थोडेसे क्रश करून. आता यामध्ये घालूयात हळद, लाल तिखट, त्याचप्रमाणे यामध्ये आपण गरम मसालासुद्धा घालायचा आहे. चला तर झटपट आपण छान असं आपलं बेसन फ्राय करून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि लिंबूचा रस यामध्ये घालायचा आहे. चला तर आता हे छान असा आपला मसाला तयार झालेला आहे. चला तर मग आता झटपट आपण कचोरी तयार करून घेऊ. हे बघा, अगदी या पद्धतीने मी छान असे पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता मी मसाल्यांचे सुद्धा याप्रमाणे गोळे तयार करून घेणार आहे आणि छान असे या पद्धतीने कचोरी तयार करणार आहे. आता हे पहा, अगदी या पद्धतीनं छान असा आपला आकार तयार होतो. आता यासाठी आपण अगदी लो फ्लेम ठेवून अगदी छान अशा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्या कचोऱ्या ज्या आहेत ते छान अशा तळून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.